Yes, Ronnie. हॅलो एव्हरीवन. नमस्ते. माझं नाव मनीषा आहे. मी पुण्यावरून आहे. आणि मॅजिक बुक म्हणजे जादू हे पुस्तक माझ्या लाईफ मध्ये खूप सारे चेंजेस घडून आणले. म्हणून मी हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी मराठीमधून घेत आहे. ऍक्च्युली हे रेकॉर्डिंग मी करून मग मी आपल्यासमोर सादर करत आहे. तर जादू म्हणजे काय, माणसाच्या आयुष्यात खरोखर जादू होते का, आणि जादू म्हणजे काय. रॉन्डा बर्नने स्वतःच्या लाईफ मध्ये जेव्हा बऱ्याच काही गोष्टी घडल्या, अं, खूप सारी कर्ज होती, रिलेशन्स मध्ये प्रॉब्लेम्स होते, त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांना चॅलेंजेस होते, कर्जही खूप होती. मी ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी त्यांनी जादूचं आधी सुरुवातीला सिक्रेट बुक तयार केलं. सिक्रेट मूवी, सिक्रेट बुक. त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी जादू हे पुस्तक सुरू केलं. आणि जवळजवळ 150 पेक्षा जास्त देशांमध्ये, 150 पेक्षा जास्त भाषांमध्ये हे पुस्तक आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. ह्यांच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगाचा वैभव मिळू शकाल, असं रोंडाबन यांनी म्हटलेलं आहे या पुस्तकाच्या. द एमराल्ड टॅबलेट, मौल्यवान फलकावर असं नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर हे पुस्तक तुम्हाला अर्पण, ही जादू तुमच्या पुढे एक नवे जग खुले करो आणि तुमचे संपूर्ण अस्तित्व आनंदमय करो. तुमच्यासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी हेच आमचे उद्दिष्ट आहे, असं रोंडाबन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ह्या पुस्तकामागचा हेतू होता. त्यांनी आभार देखील मानलेले आहेत. मी जेव्हा हे पुस्तक लिहायला बसले तेव्हा ही निर्मिती जरी आनंदमयी असली तरी एकाकी होती. मी आणि आपले हे विश्व, आम्ही दोघेच. नंतर हळूहळू आमचे हे वर्तुळ वाढू लागले, त्यात अधिकाधिक लोक सहभागी होऊ लागले. त्या सर्वांनी आपल्या ज्ञानाचं आणि या पुस्तकासाठी योगदान दिलं. आता हे पुस्तक तुमच्या हाती आहे. आमच्या या सतत वाढणाऱ्या वर्तुळात तुम्ही सुद्धा सहभागी झाला आहात जादू ह्या पुस्तकामार्फत. आणि तुमच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचलं त्यासाठी त्यांनी आभार मानलेले आहेत. या पुस्तकामध्ये आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे 3दा आभार का मानायचे याची गंमत तुम्हाला हे पुस्तक वाचायला लागल्यानंतर कळणार आहे. माझी मुलगी स्काई हिनं न थकता माझ्या बरोबरीने या पुस्तकाचं संपादन करण्याचं काम केलं. तिच्या बरोबरीने जोश गोल्ड यांनाही योगदान दिलं आहे. त्याचं वैज्ञानिक ज्ञान आणि संशोधन कौशल्य या दोन्हींचा उपयोग मला विज्ञानाचे शोध आणि धर्मातील वचन याची सांगड घालण्यासाठी झाला. माझे संपादक सिंडी ब्लॅक हिचे मी आभार मानते. तिची मदत शब्दातीत आहे. संपादन करताना असलेला तिचा प्रामाणिक आणि स्पष्ट दृष्टिकोन, वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत मला उत्तम लेखन करण्यासाठी फार उपयोगी ठरली. निक जॉर्जच्या निर्मितीक्षम दृष्टीनं या पुस्तकाच्या मुखपृष्ठातून आणि आतील चित्रांमधून शब्दातील जादू प्रभावीपणे व्यक्त झाली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. खरोखरच या जादू या पुस्तकामध्ये ती जी रोंडा बर्ननी चित्र दिलेली आहेत किंवा जादूची चित्र दिलेली आहेत ती खरोखरच जादूमय आहेत. गोझर मीडियाचे शामस होयरे आणि कार्ला थार्नटन यांनी पुस्तकाची मांडणी केली. यातील रचना करून अंतिम निर्मिती केली, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. माझं अधिक पुस्तक द सिक्रेट साठी काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ही खूप मदत केली. म्हणजे हे रोंडा बर्नचं पहिलं जे पुस्तक होतं द सिक्रेट, त्या सिक्रेट या बुक मध्ये ज्या लोकांनी कामगिरी केली त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी जादू या बुकामध्ये सुद्धा काम केलं. व ती सुद्धा लोक यांच्यासाठी आधारस्तंभ आहेत. त्यासाठी त्यांनी सुद्धा धन्यवाद मानलेले आहेत. या संपूर्ण प्रशासन चमूचं पथकाचं नेतृत्व करणारी माझी बहीण जॅन चाइल्ड हिची मला विशेष मदत झाली. या मोठ्या निर्मिती गटाचं नेतृत्व करणारी ऑर्डिना खेर, या पुस्तकासाठी जादूमय छायाचित्र काढणारी राफेल किल्पाट्रिक आणि तिला मदत करणारी पॉल हॉरिंग्टन आणि माझी बहीण ग्लेडा बेल, त्यांच्याशी संबंधित आमच्या संपूर्ण गटाचे मी आभार मानते. तर सिक्रेट टीम मधल्या
डॉन झिक मार्क ओ कॉर्नर, माइक गार्डिनर, लोरी शारापो, कोरी जोहानसिंग, चिली पीटर, बायरन आणि माझी मुलगी हेली या सगळ्यांनीच पडद्यामागे राहून खूप मोलाची कामगिरी केलेली आहे असं रॉन्डामननी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या त्यांचं धन्यवाद मानलेले आहेत. माझे प्रकाशक आरटीया बुक्स आणि सायमन अँड ट्विटरचे कॅरोलिन रेई डी, जुडिथ कर, डानिन हेलिको, टिक्सने पॅन फॅन, जेम्स पेविन, किमले गोल्डस्टेन आणि आयसोल्ड सॉसर या सगळ्यांशीच मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे या पुस्तकातल्या जे 3 जादुमय शब्द आहेत, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, याची सुरुवात आपल्याला इथून झालेली आहे. अशा विलक्षण सहकाऱ्यांना मला सहकाऱ्यांच्या मला झालेल्या मदतीबद्दल मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजते. अँजेल मार्टिन वेलायोस माझे आध्यात्मिक मार्गदर्शक, प्रेमक आणि सुज्ञपणा याबद्दल मी त्यांची आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझी बहीण पार्लिंग वर्नॉन, माझे अगदी जवळचे मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबीय यांनी सातत्याने मला दिलेल्या आधाराबद्दल आणि माझ्या कामाबद्दल दाखवलेल्या आस्थेबद्दल मी त्यांचे आभार मानते. अनेक शतकापूर्वी त्या थोर माणसांनी जीवनातील सत्याचा शोध लावला आणि त्याविषयी लिहून ठेवलं. अशा थोर व्यक्तिमत्वाबद्दल मी अगदी मनापासून कृतज्ञ आहे. त्या सत्याचा शोध आपल्याला योग्य वेळ, जीवन परिवर्तन घडून आणणाऱ्या अवर्णनीय क्षणी त्याविषयीची दृष्टी आणि ते ऐकणारे कान असतील अशा वेळी लागेल. तर अशी ही प्रस्तावना रोंडामनच्या जादू या पुस्तकाची आहे. त्यांनी मनापासून संपूर्ण टीमचे जे जादूमय पुस्तक बनवलंय त्या टीमचे मनापासून त्यांनी आभार मानलेत आणि ते प्रत्येक पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. यामध्ये एकूण 27 धडे आहेत आणि या 27 धड्यांमध्ये आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत 28 धड्यांमध्ये आपल्याला आपलं लाईफ कसं चेंज करायचं याबाबत संपूर्णपणे माहिती रॉन्डामनने दिलेली आणि ते धड्यावाईज त्यांनी स्थापन केलेलं आहे. म्हणजे रोज एक धडा वाचायचा आहे आपल्याला आणि रोज त्याची कृती सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर शेवटचे 2 दिवस पण आहेत. म्हणजे एकूण 32 दिवसाची आपली जर्नी आहे. आणि या 32 दिवसाच्या जर्नीमध्ये आपल्याला जादू कशी करायची, कशामध्ये करायची आणि का करायची या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. आपल्याला जादू हवी आहे का? कशासाठी हवी आहे? ह्या गोष्टी आपण आज लिहून काढायच्या देखील आहेत. बघा पहिलंच पेज आले. कुठेतरी जादूची आशा आपण म्हणतो ना सगळीकडे काळोख आहे आणि अचानक किरणं दिसायला लागली आहेत आशेची. तसंच या पुस्तकामध्ये आशेची किरणं सुरुवातीलाच आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे आपल्याला कुठेतरी आशा आहे या पुस्तकातून आपली लाईफ चेंज होण्याची. त्याच्यानंतरच दुसरं पेज बघा. रस्त्यातून सगळीकडे अशी झाडं आहेत आणि मधूनच सगळे स्टार आहेत आणि मधून काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचतंय, जादू पोहोचते किंवा काहीतरी आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे असं ही जादूमय पुस्तकाची सुरुवात आहे. तर तुमचा जादूवर विश्वास आहे का? ह्या पुस्तकाची सुरुवातीलाच असं दिलेलं आहे त्यांनी प्रस्तावनेमध्ये. तुमचा जादूवर विश्वास आहे का? ज्यांचा जादूवर विश्वास नाही त्यांना ती कधीच अनुभवता येणार नाही. अगदी खरंय. तुम्हाला जर जादू घडवून आणायची असेल तर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आपल्याला जादू घडवायची कशामध्ये? हेल्थमध्ये घडवायची, आपल्या रिलेशनशिप मध्ये घडवायची, आपल्याला मनीच्या सेक्टरमध्ये जादू घडवायची आहे. आपण ऑफिसमध्ये काम करतो, शेतीमध्ये काम करतो, आपण कुणाच्या हाताखाली काम करतो, आपण मजुरी पण करतो. बरेच वेगवेगळे सेक्टर आहेत की ज्यांना आपापल्या ठिकाणी आपण काम करत असतो. तुमचा जादूवर विश्वास आहे का? त्यात त्यांनी म्हटलंय रोलाल्ड डाल यांनी म्हटलेलं आहे की ज्यांचा जादूवर विश्वास नाही त्यांना कधीच अनुभवता येणार नाही. मी जादू खूप अनुभवली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की जादूवर विश्वास ठेवायचा आणि काम करायचं. आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्याला पूर्ण ही होणारच आहे. तुम्हाला आठवते का?
रोनाल्ड हे काय म्हणतात तुम्हाला आठवते का? लहान असताना तुम्ही जगाचे व्यवहार बघून विस्मयचकित झाला होता. म्हणजे हा प्रश्न आहे, तुम्हाला आठवते? लहान असताना तुम्हीच जगाचे हे व्यवहार बघून विस्मयचकित झाला होता. बरोबर आहे. शेजारी पाजारी आपले जे आहेत, मित्रपरिवार आहेत, नातेसंबंध आहेत, कलिग्स आहेत, आपण जिथे काम करतो ते लोक आहेत. कधी कधी आपल्याला वाटतं ते आपले आहेत. परंतु जेव्हा आपण त्यांच्यासोबत काम करतो, त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचे रूल्स, हे सगळं आपल्याला सगळ्याच गोष्टी सूट होणारे असतातच असे नाही. कधी कधी आपल्याला होतं, अरे हा आता असा होता, आता लगेच चेंज झाला. मग आपल्याला कळत नाही की कसे लोक व्यवहार करतात. त्याच्याबद्दल तुम्हाला दरारायुक्त आदर वाटत होता. या मोहमयी दुनियेनं तुमच्यावर जादू केली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या भावना उचंबळून येऊन तुम्ही आनंदी व्हायचा. लहानपणी किती मज्जा करायचो, की खरोखर छोट्या छोट्या गोष्टींसाठी आनंद व्हायचा. वडिलांनी काही खाऊ आणला तरी आनंद व्हायचा, भेळ मिळाली तरी आनंद व्हायचो. तेही रविवारी मिळायची. आता रोजच मिळते, त्याच्यामुळे तो आनंदच राहिला नाही. या मोहमयी दुनियेनं तुमच्यावर जादू केली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या भावना उचंबळून येऊन तुम्ही आनंदी व्हायचा. गोठलेल्या दवानं आच्छादलेल्या गवताचं हवेत भुर्रकन उडणाऱ्या फुलपाखरासारखं किंवा एखाद्या अनोळखी पानाचं किंवा जमिनीवरच्या एखाद्या खडकाचं तुम्हाला खूपच आकर्षण वाटायचं. अगदी खरं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींचं आकर्षण वाटायचं. तो काळ वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती, तो आनंद वेगळा होता, ते वातावरण वेगळं होतं. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी काही आपल्याला नवीन नवीन जणू वाटत होत्या आणि आकर्षणच वाटायच्या त्या गोष्टी. लहानपणी तुमचा दात पहिल्यांदा पडला, त्यावेळी तुम्ही किती उत्साही उत्तेजित वाटत होतात. हो, मला आठवतंय. मग लहानपणी माझा जेव्हा पहिला दात पडला, तेव्हा आईने तो घरावर टाकला होता, कौलांवर. का कारण माहित नाही. पण तो लहानपणी तो दात पडल्यानंतर तो घरावर टाकला होता. त्यानंतर शाळेत पण किती वेळा दात पडले, खेळताना वगैरे. मग ते घरी घेऊन जायचे आणि घरावर टाकायचं. त्यावेळी तुम्हाला किती उत्साही, उत्तेजित वाटलं होतं, ते तुमच्या चांगलं लक्षात असेल. आणि ते वाटण्यामागचं कारणही असंच असायचं. कारण दात पडला म्हणजे त्या रात्री दातारी परी येणार असं तुम्हाला वाटायचं. नाताळाची ती जादूमय रात्र कधी येणार यासाठी तर तुम्ही सारखे दिवस मोजत राहायचे. सांता क्लॉज, बरोबर आहे. लहानपणी सांता क्लॉज नाही, पण आमच्याकडे यात्रा, त्याचबरोबर दिवाळी, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट नवीन कपडे मिळायचे ना त्यावेळेस. हम्म. त्यामुळं हे सण खूपच छान आणि मॅजिकल आठवणदायी असायचे. सांता क्लॉज जगातल्या प्रत्येक मुलापर्यंत एका रात्रीत कसा पोहोचू शकला असा विचारही तुमच्या मनात कधी आला नाही. अगदी खरं आहे, नाहीच आला. आश्चर्य म्हणजे त्यानं तुमचा कधी अपेक्षाभंग केला नाही. कसा कोण जाणे, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा, कोणत्या ना कोणत्या रूपात पोहोचायचा. अगदी खरं आहे, छोट्या छोट्या गोष्टी मिळायच्या. खाऊ मिळायचा, कपडे पण मिळायचे, गिफ्ट्स मिळायचे, काही ना काहीतरी मिळायचं. रेनडिअर उडू शकत होते, पऱ्या बागेत हिंडायच्या, पाळीव प्राणी माणसांसारखे वाटायचे. खेळण्यांनाही त्याचं त्याचं अस्तित्व असायचं. स्वप्न सत्यात यायचं आणि मग तुम्ही ताऱ्यांना स्पर्श करायचा. तुमचं हृदय आनंद भरून यायचं. तुमच्या कल्पनाशक्तीला कोणत्याही मर्यादा नसायच्या. हे जग जादूमय आहे यावर तुमचा विश्वास असायचा. हो, लहानपणी किती जादूमय वाटायचं. खूप सारे चेंजेस व्हायचे, खूप सारे स्पर्श केला तरी चेंजेस वाटायचा. खूप आनंद यायचा. म्हणजे आपण कल्पनेने कुठे कुठे जायचो. डोंगराच्या वर जायचो, हिमालयात जायचो, टीव्ही मध्ये जायचो, पिक्चर मध्ये जायचो. खूप साऱ्या जादूमय गोष्टी लहानपणी होत होत्या. आपण आता आपला त्याच्यावर विश्वास राहत म्हणजे कॉमन मध्ये आपल्याला विश्वास लवकर काय बसत नाही की हे खरंच घडेल का किंवा काय. पण 100% असं घडतं. आपण लहान असताना आपल्याला अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आणखी उत्साह व साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत होता, असतो. या सगळ्या जादुई वातावरणातील आपला आनंद कोणी हिरावून घेईल असंही आपल्याला यावेळी वाटत नाही. पण कधीतरी आपण मोठे होतो, अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, समस्या आणि अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो. अगदी खरं आहे.
प्रत्येकालाच अनेक वेगवेगळ्या, प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात, जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण नवीन एका दुनियेत बाहेर पडलो, की आपल्यावर जबाबदाऱ्या येतात, अडचणी तर खूप येतात. मग त्याच्यातून तरुण आपल्याला बाहेर पडायचंय. जो तरुण बाहेर पडला तो सक्सेस झाला. जो तिथं खचला, तरला नाही, तर तो काही पुढे जात नाही. आपला भ्रम निराश होतो आणि लहान असताना अनुभवलेली ती जादू कोमेजून जाते, लुप्त होते. आणि म्हणूनच प्रौढ झाल्यानंतर तुम्हाला मुलांच्या आजूबाजूला आपण असावं असं आपल्याला वाटतं, आपल्या मुलांच्या बरोबर. कारण जो अनुभव आपण कधी काळी घेतला होता तो पुन्हा अनुभवावा असं आपल्याला वाटतं. भले तो एखादा क्षण का असेना. अगदी बरोबर. आपण जर लहान मुलांबरोबर राहिलं तर आपणही लहान होऊन जातो आणि त्याचा आनंद काही वेगळाच येतो. त्याच्या भाषेत एकदम गोड-गोड, लहान-लहान आवाजात बोलणे, तो खातोय, लहान बाळ कसं खातंय, कसं वागतोय, कसं राहतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर अनुभवल्या तर आपणही लहान होऊन जातो. एकेकाळी या जादूवर तुम्ही विश्वास ठेवला होता, ती खरी आहे आणि प्रौढांच्या जीवनाचा भ्रमनिरास करणारा दृष्टिकोन खोटा आहे, हे जर सांगण्यासाठी मी हा लेखन प्रपंच मांडला आहे. जग जगण्यातील ही जादू खरी आहे. अगदी तुमच्यासाठी खरी आहे. तुम्ही जसे वास्तवात जगत आहात, तशी खरं तर लहानपणी तुम्ही कल्पना केली होती, त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवन कितीतरी जास्त विस्मयकारक असू शकतं. श्वास रोखून धरणारं, दरारायुक्त आदर वाढणारं, प्रेरणा देणारं आणि यापूर्वी तुम्ही कधी पाहिलं नसेल इतकं उत्साही, उत्तेजित करणारं, आनंद देणारं असेल. एकदा का तुम्हाला ही जादू दृष्टिपथात आणण्यासाठी काय करायचं हे कळलं ना, की तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल. आणि मग जगण्याच्या या जादूवर विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडून दिलं होतं, याचं तुम्हाला आश्चर्य वाटायला लागेल. नक्की हो, नक्की. खरोखर आहे. जेव्हा आपण ह्याची प्रॅक्टिस करू, ह्याप्रमाणे काम करू, ह्या पुस्तकाप्रमाणे ऑटोमॅटिक एवढ्या जादू आपल्या लाईफमध्ये होत जातात, की आपण खरोखर विचार करत होतो, हे आत्तापर्यंत का नाही कळलं आपल्याला? आपल्या आई-वडिलांनी का नाही सांगितलं? शिक्षकांनी का नाही सांगितलं? माझ्या हे लक्षात का नाही आलं? बऱ्याच गोष्टी घडतात. हो. पण एक आहे, की तुम्हाला काही रेनडिअर उडताना दिसू शकणार नाही. परंतु ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या डोळ्यासमोर घडाव्याशा वाटत होत्या, त्या तुम्ही दिसू लागतील. नक्कीच दिसू लागतात. दीर्घकाळ जे फक्त तुम्ही स्वप्नातच पाहत होता, त्या घटना अचानकपणे प्रत्यक्षात घडू लागल्या. असं तुम्हाला जाणवेल. स्वप्नात घडणारी ती गुंफण तुम्ही केली होती. अगदी तशीच ती सत्यात कशी काय झाली हे तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण जादू ही अदृश्य प्रांतात काम करत असते आणि तोच त्याचा सगळ्यात जास्त थरारक आणि आनंदाचा भाग आहे. या जादूचा परत एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? लहानपणीसारखा तुम्ही प्रत्येक दिवस आश्चर्य आणि भीतीयुक्त आदराच्या भावनेत घालवायला तयार आहात का? नाही. भीतीमध्ये नाही घालवायचा, टेन्शनमध्ये पण घालवायचा नाही, पण त्याचा अनुभव मात्र नक्की घ्यायचा आहे. चला तर मग या जादूसाठी तयार व्हा. आपल्या या साहसाची सुरुवात 2000 वर्षापूर्वी झाली होती. त्यावेळी जीवन परिवर्तनाचं ज्ञान हे पवित्र ग्रंथात दडलेलं होतं. तर आजचा हा प्रस्तावनेचा धडा इथेच संपलेला आहे. मी तुमचे मनापासून आभार मानते, की तुम्ही हे पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकलं, पाहिलं, वाचलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण ह्या जादूमय पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्ण पुस्तकाचा सार दडलेला आहे. खरोखरच अफलातून लाईफ चेंजिंग पुस्तक आहे. हे एक जरी पुस्तक शाळेतल्या मुलांपर्यंत पोहोचलं, तर लाईफ चेंज झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते.